तर मित्रांनो, आज आपण गोरेवाडा तलाव याचे सुंदर असे दृश्य आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार होतो आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो, पण काही गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे असं काही करू शकलो नाही. असो इथूनच आपण आता रूट चेंज केलेला आहे आणि कोराडी मंदिर येथे जाणार आहोत. तिचे सुंदर दृश्य आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करूया आणि तिचे फूडसुद्धा एक्सप्लोअर करूया. चला तर टाईम न वेस्ट करता आपण जाऊया. तर मित्रांनो, हे कोराडी मंदिर याचं मेन गेट आहे. इथून थेट 1 किलोमीटर अंतरावर आपलं मंदिर आहे. तर चला जाऊया. आता आपण पोचलेलो कोराडी मंदिर येथे. तिची पार्किंग तुम्ही पाहू शकता. परिसर किती भव्य आहे तुम्हाला दिसतच बोलू नको पण टाकणे आता आहे का नाही. मस्त आहे झाला. नागपूर रेल्वे स्थानक किंवा बस स्थानक पासून कोराडी मंदिर जाण्यासाठी रिक्षा बस उपलब्ध आहे किंवा तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाडीने सुद्धा जाऊ शकता. खूप दूरपर्यंत ते फिरून आल्यामुळे भरपूर भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे आता एक प्लेट आपण कच्चा चिवडा घेतलेला आहे. दादा बनवत असेल बनवून झालं की तुम्हाला दाखवतो. ठीक आहे ना. कच्चा चिवडा काकडी खातो. याच्यातलं का नाही कडक फुटाणा की नाही जाणार. भोगलं फुटाणे नाही टाकला. भोगले मंदिराच्या गेटाजवळ आल्यानंतर
सुंदर असे फोटो स्टॉल पाहायला मिळणार तुम्हाला. कोराडी मंदिर नागपूरजवळील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जे देवी महालक्ष्मीच्या समर्पित आहे. हे मंदिर कोराडी गावात वसलेले असून नागपूर शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. कोराडी मंदिर हे फार प्राचीन असून यांचे अस्तित्व शेकडो वर्षाचे आहे. असे मानले जाते की देवीने येथे भक्तांवर कृपा केली आणि त्यामुळे मंदिर प्रसिद्ध झाले. या ठिकाणी नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही येऊन पाहू शकता माझ्या समोर हे वृक्षांनी बनवलेलं आहे. कुठल्या प्रकारच्या वेल आहे माहिती नाही, पण छान प्रकारे सजावट केलेली आहे आणि ओम बनवलेला आहे. पहा, मंदिर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि किती सुंदर असे बनवलेले आहे आणि ते स्वच्छता सुद्धा बाळगलेली आहे. तुम्ही पहा, इथे कॅम्पेन लावण्याचे क्षेत्र आहे. म्हणजे ह्या साईडलाच कॅम्पेन लावले जाते. डॉक्टरसुद्धा अवेलेबल असतात इथे. तर सध्या ते नाश्ता वगैरे करण्याकरिता गेलेलं आहे. तर इथे नवरात्रीची जोमाने तयारी चालू आहे. अनाऊन्समेंट होत आहे की ज्यांना ज्योत प्रज्वलित करायची असणार ते काउंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करा, की जेणेकरून घाई गडबड होणार नाही.
अगदी मारुतीरायाच्या मंदिराच्या बाजूने हे सायन्स एक्झिबिशन आहे. मंदिराच्या एकदम पाठीमागं असलेलं मंदिर तुम्ही पाहू शकता. हे मारुतीरायाचं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. चला आपण बघूया. सुंदर आणि किती भव्य आहे तुम्ही पहा. फिंगर कितीला दिले? 10 रुपयाला. आणि गोरे वगैरे 10 रुपयाला. सर घेता का? एक घ्या. नाही फिंगरचं पॅकेट नाही. आणि ते सुद्धा देऊन द्या. शेव केलं वगैरे. तर मित्रांनो बोरी घेतलेली आहे आपण आता 10 रुपयाला आहे. आणि हे सुद्धा 10 रुपयाला आहे. ओके, तर खाऊन दाखवतो तुम्हाला. तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा की ब्लॉग कसा वाटत आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला आहे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. खरंच छान झाले. तर मित्रांनो सुंदर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे यांनी. त्या रांगोळीसुद्धा मिळतात. तुम्ही पहा. तुम्ही जर इथे आल्यास घ्यायला विसरू नका. भरपूर असे रोजगाराची संधी गव्हर्नमेंटने इथे उपलब्ध करून दिलेली आहे. हे बघा, आता इथे काका आपल्याला 5-5 रुपयाला लोटस विकत आहे. छोटे छोटे तुम्हाला सजावटीसाठी जर गुलाबाची फुलं जर आवडत असतील तर घेऊ शकता. आणि बाजूला असलेले हार तुम्ही पाहू शकता. त्या हारांचे स्टॉल होतं ते आता गेलेलं. आता हे पेड्यांचे स्टॉल लागलेलं आहे. कोको वगैरे मिळत होते तिथे. आणि हे छोट्या मुलांचं
खेळणी इथे तुम्हाला मिळणार आणि चष्म्यांचे स्टॉल, म्हणजे असे खूप सारे असे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही इथे आल्यानंतर घेऊ शकता. चला तर मित्रांनो, इथून आता मी निघत असो. निघता मी डोसा ऑर्डर केलेला आहे. हा डोसा फिनिश करतो आणि इथून निघतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी असे नवीन